नमस्कार, DS4 मराठी चॅनल मध्ये आपले स्वागत आहे. पाहूया या घडीची बातमी. चोरी गेलेल्या मौल्यवान वस्तू मूळ मालकाच्या स्वाधीन केल्याबाबत. नाशिक जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या संकल्पनेनुसार नाशिक जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यातील दाखल गुन्ह्यामध्ये चोरी गेलेला मुद्देमाल, मोबाईल फोन व इतर वस्तू या मूळ मालकांना सन्मानपूर्वक परत देण्यासाठी पोलीस अधीक्षक कार्यालय येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नाशिक परिक्षेत्राचे महानिरीक्षक दत्तात्रय कराळे हे होते. या कार्यक्रमात मूळ मालकांना त्यांच्या वस्तू व साहित्य ऐवज परत देण्यात आले. दरम्यान पोलीस दलात कार्यरत असलेल्या कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या पाल्यांच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल तसेच गुन्हा उत्कृष्ट पद्धतीने डिटेक्शन केल्याबद्दल काही पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा प्रशस्ती पत्र देऊन सन्मान करण्यात आला. या प्रसंगी पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अप्पर अधीक्षक आदित्य मिरखेलकर आदींसह पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर यांनी केले. DS4 मराठी ब्युरो रिपोर्ट, नाशिक. आजच्या मुद्देमाल हस्तांतरण व पोलीस पाल्य गुणगौरव कार्यक्रमाच्या निमित्ताने व्यासपीठावर उपस्थित नाशिक परिक्षेत्राचे सन्माननीय विशेष पोलीस महानिरीक्षक कराळे सर, व्यासपीठावर उपस्थित ॲडिशनल SP नाशिक आदित्य मिरखेलकर, ॲडिशनल SP मालेगाव तेगबीर संधू, माझ्यासमोर उपस्थित सर्व SDPO, सर्व प्रभारी अधिकारी, ज्यांचा मुद्देमाल आज हस्तांतरित करायचा आहे, असे सर्व नागरिक, ज्या पाल्यांचा गुणगौरव करायचा आहे असे सर्व पाल्य व त्यांचे पालक. खरं तर आज घरफोडी होणं हाच खरं तर दुःखदायक प्रकार आहे. कुणीही आयुष्यात कधी विसरत नाही की आपल्या घरातली चोरी झाली किंवा आपली घरफोडी झाली आणि गेलेला मुद्देमाल आपल्याला जसाच्या तसा परत मिळावा अशी अपेक्षा ही निश्चितपणे असते. आणि पोलिसांकडून सर्वात जास्त आशा असते की त्यांनी आपला मुद्देमाल हस्तांतरित किंवा जप्त केला पाहिजे आणि आपल्याला हस्तांतरित झाला पाहिजे. पोलिसांची प्रतिमा हा याच्याशी संबंधित असते की ज्या कामासाठी पोलीस आहे त्या कामामधलं सर्वोच्च काम हे गेलेला मुद्देमाल, मालमत्तेचं रक्षण करणं, शरीराचं रक्षण करणं हे पोलिसांचं आद्य कर्तव्य आहे. आणि याच्यामधलाच एक भाग म्हणून आपण आजचा हा कार्यक्रम हा खरोखरच प्रत्येक मालाची किंमत किती आहे यापेक्षा त्या मालाबरोबर, मुद्देमालाबरोबर घरच्यांच्या भावना काय आहेत हे अत्यंत महत्त्वाचा मुद्दा असतो. आणि प्रत्येकाला आपल्या घरातील मौल्यवान वस्तू बद्दल एक सुखद आठवण असते, काही भावना गुंतलेल्या असतात. आणि असा मुद्देमाल जर त्यांना तसाच परत मिळाला तर खरोखरच त्याच्यासाठी ही अविस्मरणीय गोष्ट असते.